धन्यवाद धन्यवाद. बोलून गेले गवळणीमध्ये आले तेव्हा आहे ना, बोलतात की याची सवय काय, या बुवाची सवय काय जुनीच आहे. मी किती तरी प्रेमाच्या गवळणी काढल्या, चांगल्या गवळणी काढा नाहीतर खराब गवळणी काढा, वैभव बुवा येऊन वाटत लावणार असं ह्यांचं म्हणणं आहे. बुवा करायचं स्वतः आणि बिल माझ्या नावावर कशाला फाडायचं बुवा. मी कितीतरी वेळा बुवांना चांगल्या प्रेमाच्या गवळणी दिलेल्या आहेत, इतिहास साक्षीला आहे, बरेच कार्यक्रम माझे युट्यूबवरती आहेत. नक्की बुवा तुम्ही पण बघा परत एकदा. कितीतरी बुवांना प्रेमाच्या गवळणी दिलेल्या आहेत, पण बुवांचं काय म्हणतात ना, शेपूट वाकडे ते वाकडेच. त्यांना प्रेमाची भाषा अजिबात समजत नाही म्हणून. आणि बरंच काय बोलून गेले. बुवांचा हात फक्त हंडीवर 7 हंडी आहेत, एकावर एक बोलले माझ्या 7 हंडी आहेत. 7च्या 7 बुवा भुई सपाट करून टाकीन बुवा. हा कान नाही, नाही तर नाद करायचं नाही बुवा. अजून काय छान छान चाल बघा काय होती बुवा, खूपच नवीन म्हणजे अप्रतिम बुवा. काय बोलावं तुम्हाला, एवढी नवीन चाल बुवा कुठून आणलात तरी कुठून. जरा जुनी भेटली असती तर चाललं असतं. अय्यो रामा रामा कोपऱ्यात काय तरी आहे ना, मला आता गाणं पण नीटचं आठवत नाही ते. एवढी जुनी बुवा, काचक्यातनं बसक्यातनं बुवा चाली. आणि तरी पण तिकडे येऊन पण छानपणा, गवळीची माझा कटिंग द्या, हे द्या ते द्या आहे ना. काय याच तंगड मी म्हणणार आहे. नाही चांगलं आहे चांगलं आहे. काहीतरी आहे गवळण राधा माझं नाव, तुला मी सोडणार नाही. शब्द फक्त ऐकून घ्या. शब्द हाय गंमत ती नंतर सांगतो तुम्हाला. पण बुवा पहिलं धर तरी ना. आज सोडणार नाही बोलते, कानाला सोडणार नाही. धर तरी पहिलं. काय तुला करायचंय ते कर, काय तुझ्या मनात आहे मला धरून, जे काय करायचं ते कर. आता पहिली बघा चाल देतो बघा, चाल बुवांच्या गवळणीची. थट्टा करून आधी हसली, बरोबर आहे. थट्टा करून आधी हसली, क्या बात है. सारी करामत हिची दिसली, खोडी करून आता ही फसली आणि मनामध्ये हिरमुसली. माझी राधा रुसली, कोपऱ्यात बसली ना. माझी राधा, राधे आता कुठे गेलीस, रुसलीस, कोपऱ्यात बसलीस, ये बाहेर. मग अशी लय शांतपणा करत होती, ये घेऊया. थट्टा करून आधी हसली, थट्टा करून आधी हसली, सारी करामत हिची दिसली, कोणी करून आधी फसली आणि मनामध्ये हिरमुसली. माझी राधा रुसली, कोपऱ्यात बसली ना. माझी राधा रुसली, हेलो हेलो. अभी कैसा लगा बुआ, कैसा लगा अभी. जल जला. इनको क्या लगे हम नरम, ऐसा करेंगे तुमको गरम बुआ. माझी गवळण ऐक पहिला गातोय बघ कशी. फेमस चाल आहे, फेमस चाल. बुवांना कधी मी आव्हान करत नाही, पण आज त्यांनी केलं म्हणून बुवा तुम्हाला आव्हान करतो. फेमस चाल आहे, कुठून शोधून आणायचे. कृष्णा डेकोरेटर यांच्याकडून आमच्या नाच मंडळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाच मंडळ आपले आभारी आहोत. तर बुवा फेमस झालं, या वर्षी गाजलेलं गाणं आहे, सगळ्यांना माहिती आहे. काय तुझ्या पायात पैंजण वाजती, छुम छुम ता
हरणा परी सर्वांना माहिती आहे, आता गाऊन नाही दाखवत इथे, सर्वांना पण चांगलीच माहिती आहे. यावर्षी सुप्रसिद्ध असं झालेलं आहे सुयोग पानवलकर या शाहिराने हे गायलेले गवळण आहे बघा. बुवा चाल तुम्हाला देतोय कशी, आणि या गवळणीमध्ये काय म्हणतोय बघा. जमलं बुवा तर नक्की उत्तर द्या, नाही जमलं तर नका देऊ माझी काय जबरदस्ती. बघा काय म्हणायचंय. ही गवळ्याची पोर लय मिजाच खोर, ही गवळ्याची पोर मिजाच खोर, हिच्या राग नाकावरी करून खोडी लावते चाडी, अहो करते मस्करी. मग सांग मला तू राधिके, अग सांग मला तू राधिके, का मरते कान्हावरी. 1 2 3 4 काळ्या बाबाई सांगते,
शेत देऊ नको ते नेऊ कंसाच्या दरबारी शेत देऊ नको ते नेऊ कंसाच्या दरबारी सांग मला तुझ्या अशी भुलवी हॅलो हॅलो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनपसंतीमधून आलेलं पारितोषिक अधीक्षा हनुमान नगर एकता यांच्याकडून नाच मंडळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्री दीपक बैकर दापोलीकर उत्कृष्ट पेंटर यांच्याकडून नाच मंडळासाठी किती दीपक बैकर दापोलीकर उत्कृष्ट पेंटर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच वा दीपक वा. कोणाचे अर्नी साऊंड आर्मी डीजे आर्मी. मगाशी चुकून माझं आभार घेण्यामध्ये नाव राहून गेलं, सॉरी दादा. डीजे आर्मी यांच्याकडून नाच मंडळासाठी 50 रुपयाचं भरघोष असं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आपले आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता बघा जास्त वेळ घालत नाहीये, कारण आपल्याला दोन्ही बाऱ्या बघायच्या बरीच रात होते आणि बुवांची सुद्धा दुसरी बारी झाली पाहिजे आहे ना. त्यामुळे पटापट आटोपत घेते, काही तुम्हाला रटाळ नाही करणार आहे. बघा काय बोलायचंय, फक्त हा स्तवन झालं गण झालं की भाग येतो तो प्रश्नोत्तराचा. बुवांनी आम्हाला प्रश्न दिलेला आहे, काही नवीन नाही आमच्यासाठी, जुनाच आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी वाचून दाखवतो. ऋषी पूर्वजांचा आवडता मोठा देव, सुखकर्ता दुःखहर्ता व विघ्न निवारिता आणि 10 बहिणींचा पुत्र. त्या देवाचे नाव व 10 बहिणींची नावे काय? याच्या आधी सुद्धा मला वाटतं बुवांच्या 3-4 वेळा बुवांनी हा प्रश्न मला विचारला असेल आणि मी 2 वेळा बुवांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण बुवा म्हणतात की नाही तुम्हाला माहिती आहे जरा बोला, हेच सांगा, तेच असं नाही मी तसं नाही. ठीक आहे बुवा, आम्ही प्रश्नाचं उत्तर अजून शोधतो आहोत, यावेळी माझ्याकडे उत्तर नाही आहे असं मी मान्य करतो आहे ना. नाही तर अगदी त्याच्यावरती त्यांचा भार असतो.
आणि मी बुवांना प्रश्न दिला या बारीचा. माझा जवळजवळ 12 ते 14 वर्ष चाललेला प्रश्न आहे. म्हणजे मी एवढी वर्ष कार्यक्रम नाही केला, माझ्या वडिलांपासून चाललेला आहे. सुवर्ण रामायण या ग्रंथाच्या पहिल्या पानाचं वजन किती? बुवा जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा बुवांना हाच प्रश्न मी दिलेला आहे. बुवांनी का अजूनपर्यंत सोडलेला नाही. बुवा ज्ञानी आहेत, विचारवंत आहेत. मला खात्री आहे ते कधी ना कधीतरी या प्रश्नाचं उत्तर देतील. आणि मगाशी काय बुवा बोलून गेले सुरुवातीलाच आहे ना, की काय माझे चांगले मित्र आहेत बुवा, पण आज दोस्ती नाही, आज कुस्ती आहे. बुवा जाऊ दे, मी तुम्हाला काहीतरी नंतर बोलतो. पहिला प्रेक्षकांना सांगतो, तुमचा गैरसमज व्हायचा. आम्ही मित्र आहोत आणि तुमच्या समोर नाटकं करतो, असं काय नाही. हा, पहिले आम्ही कट्टर प्रतिस्पर्धी आहोत. पाऱ्या करून 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 आता मित्र झालोय. म्हणून इथं आल्यावरती जे आहे तेच आहे. इथं कोणाला आम्ही दयामाया दाखवत नाही. आता हाय बघा, वेळ कमी आहे म्हणून दुसऱ्या बारीत तुम्हाला येईल, नक्की मजा येईल. बघा कसा तापून येतो नुसता. श्री बाबू गुरव, सुंदर सुंदर, धन्यवाद. 100 रुपयाचं भरघोस असं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आपले आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. ह्या टाळ्या आणि ह्या शिट्ट्या हीच आम्हा कलाकारांची पोचपावती असते. धन्यवाद पुन्हा एकदा तुमचे. हा, थँक्यू ना. आता जास्त वेळ नाही घालवत. बघा बुवा काय बरंच बोलून गेले. बुवा पहिलं तुम्ही इतकी वर्ष जी बारी करताय ना बुवा, बुवांनी आले इकडे, प्रश्न असाच दिला, मग मध्येच गाणं गायलं, मग प्रश्नपद दिलं. बुवा आधी प्रश्नपद द्यायचं असतं. तुम्ही किती वर्ष बारी करताय बुवा? आधी प्रश्नपद द्या आणि मग तुम्हाला जे काय गायचंय ते गा. काय नवीन नाही, तुम्हाला काय नियम नवीन आहे? असू दे. आणि बुवांचा फेमस डायलॉग असतो. बुवांचा फेमस डायलॉग असतो बघा. एक कुठलं काहीतरी विषय देणार आणि मग बोलणार, मला माझ्या मागोमाग यायचंय, माझ्या मागोमाग यायचंय. बुवा आम्ही तेवढं मागोमाग यायचं आणि तुम्ही तेवढं भरकडायचं कुठं जिथं भरकडायचं तिथं. आता बघूया ना किती शहाणपणा सांगता येते. मी जेवढं काय माझी गाडी मांडलेत, जे काही विषय मांडलेत, बुवा बघूया दुसऱ्या बारीत काय देतात ते, आहे ना. हा, नुसतं आपलं काय ते शहाणपणा काय बोलतात ना, शाकण्या, त्या बुवा किती मिरवायच्या, काय कोणाला किती बोलायचं, काहीतरी मर्यादा आहे बुवा. हा, आणि आता गंमत आहे का, गंमत आहे का. आणि झिम झिम पाणी वली चाल गायली प्रश्नपदाची. झिम झिम पाणी कधीतरी नवीन चाल काढल्या. आई शपथ बुवा, फॅन झालो तुमचा. कधीच्या तोंडात बुवाच्या आज नवीन गाणं ऐकलं. हा, पण गंमत वेळा काय ती काय म्हणतात, नाही सोडायचं याला धरून झोडायचं. गवळण काय होती मग अशी ऐकलात, म्हणून बोललो नाही कानाला सोडणार आणि झोडणार. तेच शब्द इथं पण तेच शब्द आणि तिथं पण तेच शब्द. हा बुवा काहीतरी शब्द तरी बदला आणि यालाच नाही तो बाऱ्या करणार बुवा. हा, तेच शब्द, नुसती चाल वेगळी आणि शानपणा शिकवतोय. शब्द तरी काहीतरी वेगळे द्या बुवा. हा, तू आणि नाही सोडायचं आणि नाही सोडायचं. बुवा तू धर चांगला काय तो एकदा, मला एकदा काय तो धर चांगला, अजिबात सोड नको. काय करायचं काय बघूया काय करतोस ते बुवा. दुसऱ्या बारीत बघतो मी. हा, आता वेळ नाही माझ्याकडे. बरेच काही शेरोशायऱ्या पण मारून गेले ना. मंडळाचं गाणं आहे माझं तयार, पण आता नाही गाताय मी. वेळेच्या कमतरतेमुळे मी दुसऱ्या वेळेत नक्की ऐकवतो. आता प्रश्नपद गातो. काय म्हणायचंय बघा. त्या तत्पूर्वी श्री विश्वनाथ फुलारी, तुलसी जोशी पालघर यांच्याकडून नाच मंडळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता खदलो ना, कसा उवाला जा तापवल्याशिवाय ना वारीला रंग येत नाही. आज नुसता दुसऱ्या वारी असा कसा येईल बघा नुसता. केदार परब आणि ठक्कर साहेब यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नाच मंडळ आपल्या आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे दिल में कोई गम नहीं,
कोई गम नहीं, इसकी बातों में कोई दम नहीं। अरे इसकी बातों में कोई दम नहीं। अरे ये सामना है नवाबों का। अरे यहाँ कोई किसी से कम नहीं हुआ। अरे आज हा सामना होणार करारी, बऱ्याच दिवसाची कसर भरून काढणार सारी, गाड्यांच्या जुगलबंदीने रंगणार बारी, आणि या नवरा बायकोच्या भांडणात अरे हातुरेवाला पडणार भारी। वाह वाह वाह. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा काय म्हणायचंय ते, पहिलं जाता जाता आव्हान करतो, तू ये रे ये, नुसता काय नुसत्या शाकण्या मिरवतोस ना, काय तुला दुसऱ्या वरीत कशी गाणी काढायची, जशी काय करायचे, माझी काय काशी करायची ती कर. हा मग मी तुला माझ्या नंतर मी काय उत्तर द्यायचं ते देतो. आधी बघ काय म्हणायचंय मला. हो शोध ग्रंथाचा लावून सांगा इतिहास पाहून, शोध ग्रंथाचा लावून सांगा इतिहास पाहून, घ्यावं थोडस बुवा हे कष्ट. हो घ्यावं थोडस बुवा हे कष्ट. शंका करून मनाची नष्ट, आधी उत्तर करावं स्पष्ट. शंका करून मनाची नष्ट, आधी उत्तर करावं स्पष्ट. आधी उत्तर करावं स्पष्ट. आधी उत्तर करावं स्पष्ट. सांगा इतिहास पाहून, शोध ग्रंथाचा लावून सांगा इतिहास पाहून, घ्यावं थोडंसं बुवा शास्त्राला पाहून उत्तर घेऊन आणाया बारीला, सभेला पटवून साखरला पटवून करायची जोडीला. शास्त्राला पाहून उत्तर घेऊन आणाया बारीला, सभेला पटवून साखरला पटवून करायची जोडीला. सोपा प्रश्न हाताळीला, उत्तर सांगून चित्र बदलावे आशा या घडीला. सुंदर शाहीर शास्त्रात माहीर प्रश्न हाताळीला, उत्तर सांगून चित्र बदलावे आशा या घडीला. उत्तर जोडून सांगा संदर्भ जोडून, उत्तर जोडून सांगा संदर्भ जोडून, काय करून काय
हॅलो हॅलो श्री बाबू दुखावले रिक्षा युनियन अध्यक्ष हनुमाननगर यांच्याकडून नाच मंडळासाठी भरघोस असं 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नाच मंडळ आपले आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आज आता माझी पहिली बारी इथेच संपन्न झाली असं मी जाहीर करतो. बुवांना त्यांच्या दुसऱ्या बारीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. बुवा अगदी तगडी बारी करा, काय घाबरू नका. जी काय काढायची ती काढा, मग मी कशी सालपाटा काढतो ते फक्त बघा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आवाज आहे.